की माफ कर मला की मी तुझ्याशी भांडतो, पण आपल्या नात्याच्या गोष्टी तर मी तुझ्या पुढेच मांडतो. तुझ्यासाठी असणारी फिलिंग तुला शब्दात कशी सांगू मी, तुझ्यासाठी असणारी फिलिंग तुला शब्दात कशी सांगू मी. तुझ्याशिवाय दुसरं कोणी नाही माझं, मग अजून कोणाशी भांडू मी. CapCutच्या इंटरफेसवरती मित्रांनो आल्यानंतर तुम्हाला न्यू व्हिडिओवरती क्लिक करायचं आहे. न्यू व्हिडिओवरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला अशा काही इंटरफेस दिसून जाणार. आता तुम्ही अशा पण इंटरफेस दिसल्यानंतर तुम्हाला थोडं लोडिंग येईल आणि तुम्हाला एक बीटमार्कचा व्हिडिओ दिला असेल तो अशा पण सिलेक्ट करून ॲडवरती क्लिक करायचा आहे. आणि चॅनलवरती पण पहिल्यांदा सबस्क्राईब करून टाका. इंस्टा पेजला अजून आपल्या फॉलो केल्यानंतर पटकन जाऊन फॉलो करा. ओके, आता बघू शकता या तुम्ही व्हिडिओवरती क्लिक करायचा आहे. इथं थोडं तुम्हाला स्क्रोल डाऊन करून यायचं आहे. इथं तुम्हाला एक्स्ट्रा ऑडिओ नावाच्या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे, म्हणजे आपल्या ऑडिओ होऊन जाईल. ओके, आता ऑडिओ झाल्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे, या सॉन्गवरती एकदा क्लिक करून थोडं स्क्रॉल डाऊन करून तर डिलीटच्या आयकनच्या इकडं साईडला तुम्हाला बीट नावाच्या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे झेंडाच्या. ओके, आता थोडं सॉन्गला झूम करून घ्यायचं आहे. इथं जिथं आकडे चेंज होणार आहेत, आता इथं बघा इथं आकडे चेंज झाले आहेत. ओके, बरोबर जिथंच आकडे चेंज होणार आहेत तिथं तुम्ही काय करायचं, इथं ॲड बीट नावाच्या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे, म्हणजे आपले बीटनुसार फोटो ॲड होत जातील, म्हणजे सॉरी आपले बीट ॲड होत जातील. ओके, त्यासाठी तुम्हाला मी बीटमार्क व्हिडिओ दिला आहे, 3 सेकंदावरती दिलं आहे. परत तुम्हाला काय करायचं आहे, इथं बघू शकता, इथं आपण 4 सेकंदावरती पुढं देऊया. ओके, तर इथं तुम्ही 4 सेकंदावरती अशापरे ओके इथं 4 सेकंदावरती दिलेलं आहे. परत थोडं आपण इथं पुढं येऊया अशापरे. तर चॅनलला अजून कॉमेंट सॉरी आपल्या व्हिडिओला अजून कॉमेंट केलं करून टाका. ओके, तर इथं मी अशाप्रकारे सर्व करून घेतो. लास्टपर्यंत बीट ॲड तुम्ही देखील करून घ्या. तर बघू शकता टोटल 10 बीट आपले होते, तर आपण 10 बीट ॲड करून घेतले. तुम्ही देखील ॲड करून घ्या. पुन्हा इथं तुम्ही काय करायचं आहे, थोडं बॅक घेऊन यायचं आहे आणि तुम्हाला एक लोगो दिसेल इंस्टाग्रामचा, डिलीट ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे. आता डिलीट ऑप्शनवरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला इथे ॲडवरती क्लिक करायचं आहे. ॲडवरती क्लिक केलं तुमच्या गॅलरीमध्ये जे पण फोटो असेल ते तुम्ही इथं सिलेक्ट करून घ्यायचं आहे. गॅलरीमधला कोणताही फोटो घ्या. ओके, तर मी त्या ॲडवरती क्लिक केलं. ॲडवरती क्लिक केल्यानंतर आपला इमेज हे होऊन जाईल. पुढचं आपला काय आहे, बीटमार्क व्हिडिओवरती क्लिक करून डिलीट नावाच्या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे. ओके, म्हणजे आपलं बीटमार्क डिलीट होऊन जाईल. आता तुम्हाला काय करायचं आहे, जे फोटो आहे त्याला झूम करायचं असे बरे. ओके, तुमच्या हिशोबानं जिथंवर आपला ऑडिओ असणार आहे तिथंवर याची लेंथ ठेवायची आहे. ओके, आणि इथं तुम्हाला फोटोवरती क्लिक करून प्लीज नावाच्या ऑप्शनवरती क्लिक करून इकडचा अलीकडचा भाग डिलीट करायचा. थोडं आपल्याला ते कमी पडते. आता तुम्हाला इथं फोटोवर काही कट करायचे नाहीत आपल्याला. ओके, तर फक्त आपल्याला इथं काय करायचं, शेवटला कुठं बघा इथं तुम्हाला बरोबर 15 सेकंदावरती फोटोला तुम्ही प्लेस करून घ्यायचं आहे आणि इथे एक प्लेस करून घ्यायचं आहे 18 सेकंदावरती. ओके, बरोबर इथं बघा जिथं गोल आयकन दिसतं सॉन्गवरती दिसणार आहे, इकडं म्हणत नाही मी, ती फ्रेम रेट असणार आहे. इथं तुम्हाला इथं गोल दिसते बघा सॉन्गची, इथं तिथं तुम्ही व्हिडिओ आपल्या फोटोवरती क्लिक करून प्लेस करायचं. झाले 2च फोटो प्लेस करायचे, मग टोटल आपले 3 फोटो झाले असे. ओके, आता काय करायचं आहे, आता तुम्हाला काय करायचं आहे, इथं 1 नंबरचं ऑप्शन ओव्हरेजच्या ऑप्शनवरती करून ॲडवरती क्लिक करायचं आहे. जे पण तुम्हाला मी पेंज तयार करून दिलं असणार आहे, जेवढे पण पेंज असणार ते तुम्ही डायलॉगनुसार ॲड करून घ्यायचे आहेत. आता मी पहिली पेंज इथं ॲड केलेलं आहे. आता पहिली जी इथं शे असणार आहे तर मी थोडं ओके, आता माफ करा, इथं बघू शकतो इथं फ्रेम रेट इथं एक टेम्प दिसते, तिथून चालू होतं आहे, तर आपण तिथून इथंवर पेंज ठेवायचे. ओके, आणि पुढचा डायलॉग असेल तर तुम्ही काय करायचं आहे, ऐकून वगैरे तुम्ही तर देऊ शकता. तर मी ते ही इथं ठेवणार आहे. ओके, तुम्ही प्रिव्ह्यूमध्ये बघितलं असेल, जी बीट आपण दिले आहेत फक्त पी एन जीसाठी आपण बीट दिले आहेत, सर्व तुम्ही पी एन जी शेवटपर्यंत ॲड करून घ्यायचे आहेत. ओके, आणि मी VPN कनेक्ट करून घेतो, तुम्ही देखील करून घ्या. तर सिम्पली बघू शकता आपण VPN कनेक्ट करून घेतलेलं आहे. तुम्हाला जर VPN कनेक्ट करून जर एरर येत असेल, म्हणजे इफेक्ट दाखवत नसेल, तर तुम्ही इथे वेगवेगळ्याचे देशाचे कॅटेगरी सिलेक्ट करू शकता. आणि तर देखील दिसत नसेल तर CapCut Pro आपल्या टेलिग्रामवरती जाऊन डाउनलोड करा. हे तुम्हाला VPN घ्यायचं आहे आणि डाउनलोड करून कनेक्ट करून घ्यायचं आहे. ओके, आता मी इथं बघू शकता इथं ओपन करून घेतलेलं, थोडं वेळ थोडं लोडिंग येईल, तर तुम्ही कमेंट करा, चॅनलला सबस्क्राईब करून टाका. आता आपलं जे मेन प्रोजेक्ट आहे त्याला मी ओपन करून घेतो, म्हणजे मी इफेक्ट लावलेलं ऑलरेडी, ते तुम्हाला मी दाखवणार आहे. ओके, तसे तुम्ही ॲड करायचं तुमच्या फोटोला. ओके, तर स्क्रीनशॉट वगैरे मारू शकता, काय अडचण नाही. फक्त आजचे लय काही ॲनिमेशन जी इफेक्ट नसणार आहे, व्हिडिओ इफेक्ट जे असं असणार आहेत. ओके, तर इथं काय करायचं आहे, इथं जे आपण आपल्याला बघू शकता, इथं शेवटला आपल्याला तुम्हाला सांगायचं राहिलं मगाशी,
सॉरी सगळ्यात पहिल्यांदा ओरेच्या ऑप्शनवरती क्लिक करून हा PNG जसं तुम्ही मगाशी PNG ॲड केली तसं तुम्ही हा शेवटला PNG ॲड करून घ्या 2 फोटोमध्ये. ओके. परत नंतर काय करायचं तुम्हाला इथे यायचं आहे बघा शेवटच्या फोटोवरती 2 नंबरच्या फोटोवरती क्लिक करून ॲनिमेशनच्या आयकॉनवरती क्लिक करायचं आहे. कॉम्बोची कॅटेगरी सिलेक्ट करून तुम्हाला इथं हा इफेक्ट तुम्हाला इथं दावलेला आहे. स्क्रीनवरती दावलेलं ते इफेक्ट तुम्ही त्या फोटोला ॲड करून घ्यायचा आहे. डनवरती क्लिक करून पुन्हा लास्टच्या फोटोला कोणता इफेक्ट नसणार आहे त्याला व्हिडिओ इफेक्ट असणार आहे. आता तुम्हाला काय करायचं आहे इथे यायचं आहे PNGवरती क्लिक करायचं आहे. ज्या PNGवरती क्लिक करून ॲनिमेशनच्या आयकॉनवरती क्लिक करायचं आहे. इंच ऑप्शनमधला फेड इन इफेक्ट जो असणार आहे तो ॲड करून लेंथवर काही वाढवायचं नाही हाय तसा सोडायचा. परत आउट सेक्शनवरती क्लिक करून तोच इफेक्ट तुम्हाला फेड आउट इफेक्ट ॲड करून घ्यायचे म्हणजे 2 इफेक्ट एका PNGला ॲड करून घ्यायचे. सर्वही तुम्हाला PNG जेवढे पण असतील तेवढे इफेक्ट हा एक ॲड करून घ्या. परत तुम्हाला काय करायचं आहे इफेक्ट ऑप्शनवरती क्लिक करून पहिल्या फोटोवरती क्लिक करून तुम्हाला इथं रिप्लेस इफेक्टवरती क्लिक करून तुम्हाला हॅलो ब्लर इफेक्ट भेटेल तुम्ही ॲड करून इथं 2 बीटमध्ये ठेवा. ओके. 2 बीटमध्ये ठेवल्यानंतर पुन्हा याच्या पुढच्या मेनूवरती क्लिक करून पार्टिकलची कॅटेगरी सेट करून तुम्हाला हा इफेक्ट भेटून जाईल. तुम्ही इझिलीपणे तुम्हाला धावतो बघू शकता आणि इथं तुम्हाला पहिली बीटपर्यंत ठेवायची आहे. पुन्हा या इमेजवरती क्लिक करायचं आहे. तुम्हाला हा पार्टिकलमध्ये इफेक्ट भेटणार आहे. ओके. ही तुम्ही पहिली बीटमध्ये ठेवायची आहे. पुढच्या फोटोवरती क्लिक करून इथं तुम्हाला इफेक्ट भेटेल. ही तुम्ही सर्च करून कशात या तुम्हाला भेटून जाईल. ओके. ह्या कॅटेगरीमध्ये तुम्हाला भेटून जाईल. ओके. दोन्ही बीटमध्ये ठेवायचे. पुढच्या इमेजवरती क्लिक करायचं आहे. इथं हे देखील तुम्हाला इथं नाव उगाच सर्च करा मी धावतो 2 बीटमध्ये ठेवा. ओके. पुढच्या इमेजवरती क्लिक करायचं आहे आणि तुम्हाला इथं बॉडी पीडवरती क्लिक ग्लुइंग लँगवरती क्लिक करून हा तुम्हाला इकडे इफेक्ट भेटेल ॲड करून घ्यायचा आहे. ओके. इथं जो आपला हे इफेक्ट हल्लेला आहे एका बीटमध्ये ठेवायचे. पुढच्या वरती क्लिक करायचं आहे. झूम करतो. ओपन केल्यानंतर तुम्ही रिप्लेस इफेक्टवरती क्लिक करा. रिप्लेस इफेक्टवरती क्लिक केल्यानंतर तुमच्या थोडं लोडिंग येईल. हे तुम्हाला काय करायचं आहे प्लीजची कॅटेगरी असणार आहे त्यावरती क्लिक करायचं आहे. प्लीजची कॅटेगरीवरती तुम्हाला मिळून जा आणि दिसत नसेल तर तुम्ही इथं इफेक्टची जे नावे असणार तुम्ही मी स्क्रीनवरती धावते स्क्रीनशॉटवर मारून टाका. आता बघा मी इथं गेलेलं मला दिसत नव्हतं म्हणून मागच्या व्हिडिओमध्ये तो ॲड केला त्याला तर इथे मी सर्च केल्यानंतर मला दिसायला लागला. ओके. तर तुम्ही इथे सर्च करून घ्यायचे. ओके. दिसत नसतील तर आणि सर्च करून घेतल्यानंतर तुम्ही ते ॲड करून इथंवर ठेवायचे. पुढच्या इमेजवरती क्लिक करायचं आहे. रिप्लेस इफेक्टवरती क्लिक करून तुम्हाला हा इफेक्ट तुम्हाला लायटिंगमध्ये भेटेल इथं. ओके. इथं हा लायटिंगमध्ये भेटणार आहे ते तुम्ही इथंवर ठेवायचं. आता व्हिडिओ शो करण्यासाठी काय करायचं आहे इथं वरती 10 पिक्सेलवरती क्लिक करायचं आहे. जसं बघा मी जर सेटिंग ठेवली आहे S4 सेटिंग हीच ठेवायची तुमची. ओके. iPhone असेल तर तुम्ही ठेवू शकता आणि तुमचा मोबाईल अँड्रॉइड तर सपोर्ट करत असेल तर करा नाही तर करू नका. आणि हा व्हिडिओ तुमच्या गेल्यामध्ये शिकवण्यास सुरुवात करायची आहे. तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र.